सुप्रभात. मी वृषाली येवलेकर, तेजस्विनी हेल्थ क्लबची व्यवस्थापिका, योग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या फक्त महिलांसाठी असलेल्या तेजस्विनी हेल्थ क्लब तर्फे दरवर्षी आपण योग दिनानिमित्त 1 जून ते 21 जून असं 21 दिवसांचं महर्षी कर्वे संस्थेच्या युट्यूब चॅनल मार्फत मोफत योग वर्गाचं आयोजन करतो. याही वर्षी अतिशय उत्साहाने आणि अतिशय मोठ्या प्रमाणात तुम्ही या योग वर्गासाठी सहभागी झाला आहात, त्याबद्दल आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही रोजच्या रोज तुमच्या प्रतिक्रिया कळवताच आहात, पण जे युट्यूबच्या मार्फत हा योग वर्ग करतात त्यांच्यासाठी आम्ही एक फीडबॅकचा गुगल फॉर्म तयार केलेला आहे. तर त्याची लिंक तुमच्या आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर हा योग वर्ग तुम्ही करताच आहात आणि योग वर्ग करताना त्याचे फायदेही तुम्हाला मिळत आहेत. तुम्हाला हा योग वर्ग आवडत देखील आहे. तर अशाबद्दलच्या सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही गुगल फॉर्मच्या मार्फत जर आमच्यापर्यंत पोहोचवल्या, तर 21 जूनच्या वर्गामध्ये आम्ही त्यातल्या काही प्रतिक्रिया तुमच्या नावासकट सादर करणार आहोत. स्त्री शिक्षण, सबलीकरण आणि सक्षमीकरण या उद्दिष्टाने अविरतपणे कार्यरत असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला आज 14 जून रोजी 130 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणजे स्त्री आरोग्य या उद्दिष्टाने तेजस्विनी हेल्थ क्लबची सुरुवात सुद्धा 14 जून याच तारखेला झाली आणि आज तेजस्विनी क्लबला सुद्धा 23 वर्ष पूर्ण होत आहे. आजचा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे. संस्थेचा आणि तेजस्विनी क्लबचा वर्धापन दिन. तेजस्विनी क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही काही ऑफर्स घेऊन आलेलो आहोत. त्यातली पहिली ऑफर 3 महिन्याच्या मेंबरशिपवरती 3 महिन्याची मेंबरशिप फ्री आणि दुसरी ऑफर एका पर्सनल ट्रेनिंगच्या फीमध्ये आम्ही ग्रुप पर्सनल ट्रेनिंग म्हणजे 2 व्यक्तींना पर्सनल ट्रेनिंग देणार आहोत. अशा ऑफर्स तेजस्विनी क्लब घेऊन आलेले आहेत. जे कोणी क्लबला येऊन या ऑफर्स घेऊ शकतील त्यांच्यासाठी या ऑफर्स 30 जून पर्यंत आहे. तर नक्की तुम्ही या आणि ऑफर्सचा फायदा घ्या. तसंच 20 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनांच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ह्या स्पर्धा वयोगट 18 पासून ते 61 पुढील अशा 5 वयोगटांमध्ये या स्पर्धा होणार आहेत. तर ह्या स्पर्धांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तेजस्विनी क्लबशी संपर्क करा. साधारण 18 तारखेपर्यंत आपण याचे प्रवेश स्वीकारत आहोत. 20 जूनला सकाळी 8 वाजता तेजस्विनी हेल्थ क्लबमध्येच या स्पर्धा होणार आहेत आणि ह्या स्पर्धांमध्ये जे यशस्वी होतील, जे विजयी होतील त्यांचा बक्षीस समारंभ आपण 21 जूनला सकाळी 7 वाजता संस्थेच्याच आवारात रमापुरुषोत्तम संकुल इथे जिथे आपण योग वर्ग साजरा करणार आहोत, तिथे त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फक्त ही योगासन स्पर्धा महिलांसाठी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. यावर्षी आपल्या योग वर्गाचा विषय हा नाभी आरोग्य आहे. 1 जून पासून जान्हवी आणि राधिका आपल्याला खूप छान मार्गदर्शन करतच आहेत. पण आज स्पेशल या नाभी आरोग्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आपण आपल्याकडे वैद्य स्वाती बुसकुटे यांना आमंत्रित केले आहे. वैद्य स्वाती यांनी आयुर्वेद, मेडिसिन आणि सर्जरी या विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्या प्रमाणित योग शिक्षिका आहेत आणि योग थेरपिस्ट पण आहेत. तेजस्विनी हेल्थ क्लबमध्ये जे मेडिकल योग चालतं, योग चिकित्सा केंद्र चालतं, त्या चिकित्सा केंद्राच्या या कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. आज आपण या सेशनमध्ये आयुर्वेद शास्त्रात नाभीचे महत्व जाणून घेणार आहोत. नाभीला सेकंड ब्रेन सुद्धा म्हटलेलं आहे. नाभी आणि मणिपूर चक्र याचा संबंध, निरोगी नाभी चक्राची लक्षणं,
अस्वस्थ नाभीचक्राची लक्षणे, नाभी असंतुलनाची कारणे, नाभी संतुलित आहे हे कसे ओळखायचे आणि नाभी आरोग्यासाठी घरगुती उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. वैद्य स्वाती यांचे या आजच्या वर्गामध्ये स्वागत. वर्गाची सुरुवात आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण ओंकार आणि प्रार्थनेने करणार आहोत. तर तुम्ही जिथे बसले आहात तिथेच स्वस्थ बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, डोळे अलगद शांत मिटलेले, हातांची ज्ञानमुद्रा. संथ दीर्घ श्वास चालू ठेवा. संथपणे दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास सोडा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करा. आपण 3 वेळा ओंकार करणार आहोत. एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात करूया. डोळे मिटलेलेच ठेवा. हातांचा नमस्कार. आपण प्रार्थना म्हणणार आहोत. गुरु ब्रह्मा एकत्र प्रार्थनेला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश दोन्ही तळहात एकमेकांवरती घर्षण करायचे. चेहऱ्यावरती फिरवून सावकाश डोळे उघडायचे. आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. मी स्वाती त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या विषयाला सुरुवात करावी. नमस्कार. आज आपला विषय आहे आयुर्वेद शास्त्रामध्ये नाभीचं महत्व. नाभी ज्याला सामान्य भाषेमध्ये बेंबी असं म्हणतात मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याला नॅव्हल किंवा बेली बटन असं म्हटलं जातं. मानवी पोटाच्या मध्यभागी असलेला हा खोलगट किंवा थोडासा फुगीर असा भाग, जो गर्भधारणेदरम्यान अतिशय महत्वाचं काम करतो. गर्भधारणेदरम्यान बाळाला आईशी जोडणाऱ्या नाळेचं हे स्थान असतं, जे जन्मानंतर कापलं जातं, ज्यामुळे या जागेवर कायमस्वरूपी खूण ही तयार होते. नाभी हे निर्मितीचं स्थान आहे. जसं आपण बघू की शरीराचं हे मूळ आहे की जिथून आपलं जीवन सुरू होतं. आणि थोडंसं अगदी आधी सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला जर आपण बघितलं तर विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली आणि हा ब्रह्मदेवच सृष्टीचा निर्माता आहे. तर ज्याप्रमाणे पिंडे सो ब्रह्मांडे या न्यायाने जर आपण बघितलं तर जे जे ब्रह्मांडात आहे, म्हणजे जसं सृष्टीची निर्मिती ही नाभी कमलातून झालेली आहे ब्रह्माद्वारे, त्याचप्रमाणे मनुष्य जीवाची पुनर्निर्मितीच्या वेळेला गर्भ हे गर्भाची जी निर्मिती होते गर्भाशयामध्ये, तर त्याचं जे मूळ असतं ते नाभीमध्ये असतं. त्याच्यामुळे तिथे हे निर्मितीचं स्थान हे मानवी शरीरामध्ये पण दिसून येतं. नाभी हा पोषणाचा मार्ग आहे.
गर्भाशयात नाभी नाळाच्या द्वारे बाळाला पोषण मिळतं. तसंच जन्मानंतर सुद्धा ही नाभी हे महत्वाचं ऊर्जा केंद्रच्या रूपाने हे असतं. नाभीला आपण शरीराचा मध्यबिंदू म्हणू शकतो. सेंटर ऑफ द बॉडी आहे नेवल म्हणजे. कारण आपण जर बघितलं, जर गणित किंवा भौतिक शास्त्र याच्याप्रमाणे कोणत्याही वर्तुळाच्या किंवा वस्तूच्या मध्यबिंदूला, सेंटर पॉइंटला नाभी असं म्हणतात. या आपण स्लाइड मध्ये जर बघितलं तर या मुलाच्या नाभीवर त्यांनी आपलं शरीर तोललेलं आहे. दोन्ही हात ताणून घेतलेले आहेत, दोन्ही पाय मागून ताणून घेतलेले आहेत आणि संपूर्ण शरीर हे नाभीवर त्यांनी बॅलन्स केलेला आहे. म्हणजे हा शरीराचा मध्यबिंदू आहे नाभी हा. नाभी हा शरीराचा अतिशय संवेदनशील असा भाग आहे. नाभीकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. वेगवेगळ्या शास्त्राप्रमाणे नाभीचं काय वर्णन केलंय त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. तर आयुर्वेद शास्त्राप्रमाणे प्राण आणि ऊर्जेचं केंद्र हे नाभी आहे. पाचक अग्नीचं स्थान आहे, समान वायूचं स्थान आहे. त्याचप्रमाणे 72,000 नाड्यांचे उगमस्थान आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे बघितलं तर नाभीचे 9 भाग, उदराचे 9 भाग केलेले आहेत, ज्याचं सेंटर पॉइंट हा नाभी आहे. आणि नाभीला सेंटर घेऊन उदराचे म्हणजे पोटाचे 9 भाग आधुनिक शास्त्रांनी केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे त्या अवयवांचं तिथे डायग्नोस्टिक या दृष्टीने तिथे आपण त्याचा उपयोग करतो. योगशास्त्राप्रमाणे जर बघितलं तर हे मणिपूर चक्राचं स्थान आहे. शिवाय 72,000 नाड्यांचं उगमस्थान हे योगशास्त्रामध्ये पण असा उल्लेख केलेला आहे. आध्यात्मिक शास्त्राप्रमाणे बघितलं तर जी कॉस्मिक एनर्जी आहे, वैश्विक ऊर्जा आहे, ती या नाभीतून प्रवाहित होते. त्याच्यामुळे चैतन्याचं मूळ केंद्र हे नाभी आहे, निर्मितीचं स्थान आहे. आता आपण जर गर्भावस्थेत नाभीचं महत्व परत एकदा जरा डिटेलमध्ये थोडंसं बघूया. गर्भाशयामध्ये बाळाची जेव्हा वाढ होते, गर्भाची वाढ होते, त्यावेळेला गर्भाला पोषण देण्यासाठी बाळाच्या नाभीतून नाभीनाल निर्माण होते आणि ती आईच्या शरीरातील प्लेसेंटा म्हणजे गर्भाशयाच्या आतल्या भागाला प्लेसेंटा, ज्याला अपरा असं संस्कृतमध्ये म्हणतात, तिथे ती जोडली जाते. त्याच्यामुळे या प्लेसेंटाद्वारे बाळाला पोषण मिळतं. तसंच ऑक्सिजन सुद्धा बाळाला त्याच नालेद्वारे मिळतो. आणि शिवाय बाळाच्या शरीरामध्ये जे तयार होणारे जे अनावश्यक तत्व आहेत ती अशुद्ध रक्ताद्वारे परत या नाभीनालद्वारे ही आईच्या शरीरामध्ये जाते. तर अशा रीतीने अनन्यसाधारण महत्व गर्भावस्थेमध्ये नाभीचं आहे. जन्मानंतर सुद्धा नाळ कापल्यावर नाभी हे स्वतंत्र अस्तित्वाचं प्रतीक बनतं. आयुर्वेद शास्त्रानुसार जर आपण बघितलं तर आयुर्वेदाचे जे चरक संहिता आणि सुश्रुत संहिता ह्या ज्या संहिता आहेत त्याच्यामध्ये चरक ऋषींनी शारीर स्थानामध्ये नाभीला दश प्राणायतन याच्यापैकी एक असं सांगितलं आहे. दश प्राणायतन म्हणजे जिथे असे 10 शरीरातले भाग की जिथे प्राण असतो, की जे खूप सेन्सिटिव्ह पार्ट आहे. तर असे जे 10 भाग आहेत त्यातला एक नाभी आहे. 10 पैकी मूर्धा, एक मूर्धना आपण म्हणतो, दुसरं कंठ आहे, जिव्हाबंध आहे, हृदय आहे, नाभी आहे, बुधाचा भाग आहे, बस्ती आहे, तसंच शुक्र आहे, ओज आहे आणि मांस, असे जे 10 प्राणायतन सांगितले त्यापैकी एक नाभी हा त्यातला एक भाग आहे. तसंच नाभीला सद्यो प्राणहर मर्म असं म्हटलेलं आहे. मर्मस्थानं सुद्धा 3 महत्वाची आहेत, एक ब्रेन मेंदू, हृदय आणि नाभी. तर मर्मस्थानं म्हणजे ज्याच्यावर आघात झाल्यावर तत्काळ ते प्राणघातक ठरतं, तर अशा याला मर्मस्थान म्हणतात. तर या सद्यो म्हणजे
लगेच त्याच्यावर आघात झाल्यावर लगेच प्राणाचं निष्क्रमण होतं, म्हणून त्याला सद्यो प्राणहर मर्म म्हटलेलं आहे. त्याशिवाय नाभीचा समावेश कोष्ठांगात केलेला आहे. कोष्ठ म्हणजे उदर, पोट. पोटांमधले जे अवयव आहेत त्याच्यामध्ये चरक संहितेमध्ये नाभीचा उल्लेख त्यांनी कोष्ठांगामध्ये केलेला आहे. सुश्रुत संहितामध्ये जर बघितलं तर चतुर्विंशतिर्धमन्यो नाभी प्रभवा अभिहिताहा, म्हणजे ज्या 24 धमन्या, ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या नाभीतून उगम पावतात आणि संपूर्ण शरीरामध्ये रक्त पोचतं. तसंच नाभीस्थाहा प्राणिनाम प्राणाहा प्राणांनाभिर्द्युपाश्रिता असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्राण हे नाभीत स्थित असतात आणि नाभी हीच प्राणांचा आधार आहे. त्याशिवाय आयुर्वेद शास्त्रांप्रमाणे अग्नीचं स्थान हे नाभी दाखवलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंच आहे की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, म्हणजे मी वैश्वानर म्हणजे जठराग्नीच्या स्वरूपामध्ये प्राण्यांच्या मध्ये मी राहतो. तर असा हे जठराग्नी म्हणजे डायजेस्टिव्ह फायर ही त्याची जी जागा आहे ती नाभी आहे. आयुर्वेदामध्ये अग्नीला जीवनशक्तीचं प्रतीक मानलं आहे. म्हणजे अग्नी जर चांगला असेल तर तुमचं शरीर निरोगी आहे असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. त्याचप्रमाणे पाचक पित्ताचं स्थान आहे नाभी. म्हणजे नाभीच्या इथे पित्ताची निर्मिती होते. तिथे जे स्टमकचा जो भाग आहे किंवा ग्रहणीचा जो भाग आहे, जठर किंवा ग्रहणी, जिथे पाचक पित्ताची निर्मिती होते. अन्नपचन, पोषण, शोषण आणि चयापचय याला ते नियंत्रित करतं. तसंच पित्ताला ते संतुलन, म्हणजे नाभी जर संतुलित असेल तर पित्त पण संतुलित राहतं आणि त्याच्यामुळे पचनाचे विकार होत नाहीत. त्याचप्रमाणे वायूचं स्थान पण नाभी सांगितलं आहे. समान वायू हा नाभीच्या भागात कार्य करतो. नाभीच्या खालच्या भागामध्ये अपान वायू आहे आणि हे दोन्ही मिळून शरीराची पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था सुरळीत चालवतात. त्याचप्रमाणे नाभीच्या खाली प्रजननाचे अवयव आहेत. स्त्रियांचे जे मासिक पाळीच्या तक्रारी किंवा मासिक गर्भाशय आणि तेथील स्वास्थ्य हे सगळं चांगलं ठेवायचं असेल तर नाभी हे संतुलित असणं आवश्यकच आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे आपण आता बघितलं तर नाभीला मध्य भागात ठेवून त्यांनी पोटाचे 9 भाग तयार केलेले आहेत. हे प्रत्येक भागामध्ये जेव्हा सांगताना, वर्णन करताना त्याप्रमाणे सांगितल्यावर बरोबर लक्षात येतं की एपिगेस्ट्रिक रिजन, तर त्याच्यामध्ये काय आहे तर स्टमकचा भाग आहे, लिव्हर आहे, पॅनक्रियाज आहे. तर असे वेगवेगळे जे पोटामध्ये असलेले जे अवयव आहेत ते कुठल्या स्थानात आहे ते दाखवण्यासाठी असे हे 9 भागांची रचना केलेली आहे. तसंच इथे जे नाभीच्या क्षेत्राच्या इथे त्याच्या मागे सोलर प्लेक्सस आहे, जिथे नर्वचं जाळं आहे, मज्जातंत्र, त्याची ती जाळं पूर्ण प्लेक्सस आहे, म्हणजे तिथे भरपूर प्रमाणात नर्व्स आहेत आपल्या मज्जातंतू. नाभीची जी त्वचा असते ती सुद्धा खूप नाजूक असते, जिथून ऍब्सॉर्प्शन खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर लहान बाळाला सुद्धा, जेव्हा जन्म झालेल्या बाळाला जेव्हा पोट दुखतं तेव्हा आजी किंवा ज्या अंगाला लावणाऱ्या बायका असतात ते सुद्धा तिथे हिंग वगैरे लावतात, ज्याच्याने ते हिंग लगेच ऍब्सॉर्ब होतं आणि मग तिथलं पोटदुखी थांबतं. तर असं हे अतिशय संवेदनशील हा असा नाभीचा भाग आहे. आधुनिक शास्त्राप्रमाणे जर त्याला बघितलं तर सेकंड ब्रेन असं म्हटलेलं आहे. नाभी जिथे आहे त्याच्या खाली, बरोबर आपण आधीच्या स्लाइड मध्ये बघितलं तर नाभीच्या बरोबर खालच्या भागाला किंवा आसपासच्या भागामध्ये हे लहान आतड्याचा भाग आहे आणि ह्या लहान आतड्यामध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जवळजवळ 100 मिलियन पेक्षा अधिक न्यूरॉन्स असतात. आणि ही जी नर्वस सिस्टीम जी आहे त्याला एंटरिक नर्वस सिस्टीम असं म्हटलेलं आहे. आणि ह्या ठिकाणीच सिरोटॉनिन नावाचा हॉर्मोन तयार होतो. शरीरामध्ये
मेंदू म्हणजे ब्रेन, आणि दुसरं सेकंड ब्रेन म्हणजे नाभी किंवा स्मॉल इंटेस्टाईन. तर 5% सिरोटोनिन हॉर्मोन हा ब्रेन मध्ये तयार होतो, जेव्हा 95% हा आतड्यामध्ये म्हणजे लहान आतड्यामध्ये तयार होतो. सिरोटोनिन हॉर्मोन ह्याला हॅपी हॉर्मोन असं म्हणतात. आणि चांगली झोप येण्यासाठी किंवा चांगली भूक लागण्यासाठी, आनंदी मनोवृत्तीसाठी सिरोटोनिन हॉर्मोनची अतिशय आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे नाभीच्या मागे पण आपण आधी बघितलं तसं तंत्राचं महत्वाचं जाळं आहे. तसं बघितलं तर नाभी स्थान हे खूपच महत्वाचं आहे. योगशास्त्राप्रमाणे बघितलं तर मणिपूर चक्र हे नाभीच्या स्थानाच्या इथे येतं. एकंदरीत 7 चक्र आहेत शरीरामध्ये. सगळ्यात खाली मूलाधार चक्र, मग स्वाधिष्ठान चक्र आणि मग त्याच्यानंतर मणिपूर चक्र. तर मणिपूर चक्रच्या आधिपत्याखाली बरोबर ही नाभी आहे. आणि ऊर्जा शक्तीचं हे प्रमुख केंद्र आहे. शरीरामध्ये एकंदरीत ज्या 72,000 नाड्या आहेत, त्या 72,000 सगळ्या नाड्या या नाभीशी जोडल्या गेलेल्या आहेत. पतंजली योगसूत्रामध्ये विभूतीपाद मध्ये सूत्र 29वे सूत्र आहे, ज्याच्यामध्ये नाभी चक्रे कायाव्यूह ज्ञानम असं सांगितलं आहे. मणिपूर चक्र जे आहे, जिथे विष्णूचं स्थान आहे, विष्णू येथील अधिष्ठात्री देवता आहे. शरीराचा गुरुत्व मध्य पण याच ठिकाणी असतो. आणि ह्या चक्रावर धारणा केली की चित्तामध्ये सत्वगुण वाढतो आणि चित्त अनायासे स्थिर होऊ लागते. या चक्रावर संयम केला असता कायाव्यूहचे ज्ञान, काया म्हणजे शरीराचं ज्ञान होतं. व्यूह म्हणजे जर आपण बघितलं तर विशिष्ट फल निर्माण करणाऱ्या उद्देशाने केलेला कोणताही पदार्थ किंवा समूहाची मांडणी. तर कायाव्यूह म्हणजे शरीराचं जे स्थूल किंवा सूक्ष्म शरीराच्या घटकांची सप्रयोजन अशी मांडणी. शरीरामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र असे एकंदरीत 7 धातू आहेत. वात, पित्त, कफ हे 3 दोष आहेत. आणि 5 प्राण, 5 पंचप्राण आहे, पंच ज्ञानेंद्रिय आहे, पंच कर्मेंद्रिय आहे, मन आणि बुद्धी या सगळं मिळून आपल्या शरीराची रचना होते. तर ही जी तत्व जी सगळी आहेत, तर यांचा परस्पर संबंध आणि त्यांचे परस्पर एकमेकांशी व्यापार, एकमेकांशी त्यांचं कार्य, ह्याच्याबद्दलचं ज्ञान जर आपल्याला हवं असेल तर या नाभी चक्रावर आपण ध्यान करावं असं पतंजली महामुनींनी सांगितलं आहे. अशा या निरोगी नाभी चक्राची लक्षणं आपण बघूया. तर नाभी हे चैतन्याचं मूळ केंद्र आहे. त्याच्यामुळे जेव्हा नाभी चक्र हे निरोगी असतं त्यावेळेला उत्साह, आनंद हे जाणवतो. त्याचप्रमाणे चेहरा सुद्धा एकदम तेजस्वी होतो. चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येतो. पचन संस्थेचे स्वास्थ्य उत्तम राहते. शरीरातील ऊर्जा वाढते आणि नाभीच्या संतुलनाने मन आणि आत्मा हे निरोगी राहतात. तसंच विपरीत परिस्थितींना सहजपणे माणूस सामोरा जाऊ शकतो. ही सगळी जी लक्षणं आहेत ती निरोगी नाभी चक्राची लक्षणं आहेत. आता आपण अस्वस्थ नाभी चक्राची लक्षणं काय ते बघूया. तर जर नाभी चक्र अस्वस्थ असेल तर अशक्तपणा, अस्वस्थता किंवा शरीरामध्ये ऊर्जा कमी आहे असं भास होणं, असं जाणवणं, अपचन होणं, मलावरोध किंवा बद्धकोष्ठताचा त्रास होणं, पचन संस्था कमकुवत असणं, पटकन कुठेतरी इन्फेक्शन होणं पोटामध्ये आणि ज्याच्याने डायरिया होणं किंवा उलटी होणं, तसंच आतड्याची अनियमितता किंवा पोटात गुबारा धरणं, त्वचेची चमक कमी होणं, हे सगळं अस्वस्थ नाभी चक्राची लक्षणं आहेत. आता
एकंदरीत आपण बघितलं की आपल्या शरीरामध्ये 3 दोष आहेत महत्वाचे: वात, पित्त, कफ. आणि प्रत्येक वाताचे 5 प्रकार आहेत, पित्ताचे 5 प्रकार आहेत, तसेच कफाचे पण 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये वात दोष जर वाढला तर शरीरामध्ये रुक्षता येणं, खरखरीतपणा येणं, चंचलता येणं. तर हा जो वातामधला जो समान वायू आहे, हा समान वायू हा नाभीच्या इथे राहतो असतो, आणि समान आणि नाभीच्या खाली अपान वायूचं स्थान आहे. त्याच्यामुळे वाताचं संतुलन पण हे नाभीच्या संतुलनावर अवलंबून आहे. पित्ताचं संतुलन पण नाभीच्या संतुलनावर अवलंबून आहे, कारण पाचक पित्त महत्वाचं जे शरीरामध्ये गेलेल्या अन्नरसाचं पचन करण्याचं जे कार्य आहे, अन्नाचं पचन करण्याचं कार्य हे पाचक पित्त करतं, आणि पाचक पित्त सुद्धा या नाभीच्या आधिपत्याखाली येतं. त्याच्यामुळे नाभी संतुलित असेल तर पाचक पित्त सुद्धा व्यवस्थित स्त्रवलं जाईल, आणि ज्याच्याने शरीर निरोगी राहील. आता हे असं जे नाभीचक्र असंतुलन कशाने बरं होतं, तर त्याची कारणं जर बघितली तर जड वस्तू उचलणं, किंवा अचानक पाय जर खड्ड्यात गेला, किंवा खूप अशा प्रकारच्या शारीरिक क्रिया केल्या, अचानक केलेल्या हालचाली, किंवा खूप जोरात खेळताना शरीराची वेडीवाकडी स्थिती झाली, किंवा मनामध्ये जी भीती असेल तर त्या भीतीने, कारण मनामधल्या भीतीचा प्रभाव डायरेक्ट आपण नाभीवर पडतो. जेव्हा माणसाला त्याच्यासमोर जेव्हा अचानक अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होते की ज्याच्यामुळे भीती वाटते, तर त्याची प्रतिक्रिया सर्वप्रथम नाभी चक्राला सहन करावी लागते. आपण म्हणतो ना की भीतीने पोटामध्ये गोळा येतो, तर तेव्हाही असंच होतं. तर जसा जसा आता आपण बघितलं तर माणूस हा जसा जसा आधुनिक आणि भौतिकवादी बनतोय, तसं तसं त्याचे ताण तणाव हे वाढत चालले आहेत, आणि या मानसिक ताणामुळे सुद्धा नाभीचं असंतुलन होतं. आता आपली नाभी ही संतुलित आहे, हे कसं बरं ओळखायचं? तर तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा गादीवरच तसंच पाठीवर झोपलेलं असू दे, नाभीवर बोट ठेवा, आणि त्याच्यावर तुम्हाला जशी हृदयाचे जसे ठोके पडतात तेव्हा कशी स्पंदनं जाणवतात, तशी जर स्पंदनं नाभीवर बोट ठेवल्यावर जाणवली तर तुम्ही समजा की तुमची नाभी ही संतुलित आहे. जर असंतुलित नाभी असेल तर ते नाभीच्या बरोबर खाली आपल्याला ती स्पंदनं जाणवत नाहीत, थोडीशी त्याची उजवीकडे डावीकडे वर खाली अशी ती स्पंदनं जाणवतात. आता ह्या अशा नाभीचं जर असंतुलन झालं तर त्याचं आपण उपाय त्याचे काय करायचे? तर नाभी पुरण, आयुर्वेदामध्ये नाभी पुरण असं एक क्रिया सांगितली आहे, नाभी बस्ती सांगितली आणि तेलानी मसाज करा असं हे सांगितलं आहे. तर नाभी पुरण जे आहे ते तेलानी करायचं असतं, किंवा गाईच्या तुपाने करायचं असतं. जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळेला गाईचं तूप थोडस किंचित उष्ण जे कोंबट करावं, आणि मग ते हळूहळू त्याचे ड्रॉपरनी, किंवा एक असं ज्याला धार असेल अशा ज्याच्यानी धार पडेल अशा भांड्यानी, पात्रांनी नाभीमध्ये काही थेंब सोडावे, आणि अगदी हलक्या हाताने क्लॉकवाईज त्याचं हलक्या हाताने मसाज करावा, आणि एक साधारण 15 मिनिटं असं हलक्या हाताने मसाज केला की त्याचा परिणाम अगदी खोलवर आपल्या आतल्या पोटाच्या अवयवांपर्यंत जातो. जर वाताचं असंतुलन असेल, म्हणजे वात दोष जर वाढला असेल, पोटामध्ये गुबारा येत असेल, किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, थोडंसं पोट दुखत असेल, तर अशा वेळेला तुम्ही तिळाचं तेल नाभीमध्ये सोडून अगदी हलक्या हाताने गोल फिरवायचं, की ज्याच्यामुळे शरीरामधली रुक्षता पण कमी होते, किंवा गॅसेस पण सरतात, आणि वायूचं अनुलोमन होतं. तसंच जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा जास्त त्रास होत असेल तर अशा वेळेला हे नाभी पुरण जे आहे ते एरंडेल तेलाने पण आपण करू शकतो. किंवा काही स्त्रियांना पाळीच्या काही तक्रारी असतात, इरेग्युलर मेन्सेस, किंवा पाळीच्या वेळेला थोडस पोट दुखतं, तर अशा वेळेला तुम्ही खोबरेल तेलचा वापर करून
तो नाभीमध्ये सोडून त्याचे थेंब सोडून अगदी हलक्या हाताने गोलाकार मसाज करा. म्हणजे त्याच्याने पोटदुखी कमी होते किंवा प्रजननाच्या संबंधित जे गर्भाशयाचे जे काही दोष आहेत ते दोष जाण्यासाठी सुद्धा नाभी पुरण ही एक क्रिया केली जाते. त्याचप्रमाणे नाभी बस्ती म्हणून पण एक आयुर्वेदामध्ये ही पण एक क्रिया सांगितली आहे. बस्ती करताना मात्र हे उडदाचं जे पीठ असतं त्याची गोल रिंग किंवा त्याचा बंध करायचा असतो तयार, आणि तो बंध नाभीच्या आजूबाजूला तो त्याचा लावायचा असतो आणि मग त्याच्यामध्ये तेल सोडायचं असतं. तिळाचं तेल सोडू शकता, गाईचं तूप पातळ करून कोंबट करून ते सोडू शकता आणि 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास हे तसंच ठेवायचं असतं. आणि त्याच्याने जे आपल्याला हवे असेल ते सगळे वात शमन होतं, पित्ताचं शमन होतं, तसंच कॉन्स्टिपेशन कमी होणं, हे सगळे आपल्याला हे जे फायदे या नाभी बस्तीने मिळू शकतात. जर तुम्हाला वेळ नसेल आणि अगदीच डे टू डे याच्यामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग नाभी बस्ती करायला जर तुम्हाला एवढा वेळ नसेल तर तुम्ही हलक्या हाताने तेलाने मसाज करू शकता. आणि तो रोज रात्री झोपताना पण तुम्ही हलक्या हाताने क्लॉकवाईज नाभीच्या आजूबाजूला हात फिरवून त्याच्याने मसाज करा. अगदी साधं खोबरेल तेल जरी घातलं तरी त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. अशा या नाभी संतुलनासाठीची योगासनं, मंडूकासन आहे, नौकासन आहे किंवा उत्तान पादासन ही आसनं पण सांगितले, ज्याच्यानी सरकलेली नाभी परत जागेवर येण्यासाठी किंवा नाभीचं संतुलन होण्यासाठी ही आसनं केली जातात. त्याचप्रमाणे पारंपरिक निसर्गोपचार ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर च्या वर तुपाचा दिवा ठेवतात आणि त्याच्यावर पेला किंवा तांब्या असा पालथा घालून निर्वात स्थिती निर्माण केली जाते आणि त्याच्याने नाभीचं संतुलन केलं जातं. तर अशा प्रकारे नाभीचं संतुलन जर असेल तर आपलं स्वास्थ्य उत्तम राहतं आणि स्वस्थ राहतं, आपल्या स्वास्थ्याचं रक्षण होतं. तर त्याच्यामुळे प्रत्येकाने अगदी साधा सरळ असा हा उपाय, नाभी संतुलनाचा हा उपाय आहे, तो सगळ्यांनी जरूर आवर्जून करावा आणि आपलं स्वास्थ्य हे उत्तम ठेवावं. धन्यवाद.